आता मधून यायचं ना मग इथे इथे इथं काय लक्ष ठेवलं याकडे झोपून 10 महिने का तर लक्ष जाम भारी ठेवले आज इथे तर दादा झोपले तर ते आहे ना दादा एवढं छान लक्ष ठेवलं मी साप हा भेटणारच असं प्रॉपर सापावर लक्ष ठेवावं लागतं तरच साप भेटतो या कोपऱ्यामध्ये ना तर तिकडं नाही का पाळणार जाऊ शकतो जाऊ शकतो ना तिकडे कळलं तर भेटन इकडे नाही गेला पाहिजे इकडे दरवाजा ओपन करायचं का ठीक आहे. आणि 10 महिने 10 महिने अच्छा लॉक आहे काय करणार घे दादा आहे का 10 महिने 10 महिने 10 महिन्याचे. ठीक आहे. पाहिजे वर दिवस झाली वर वरती चालली हा ना जरा की शेप कमी ते काळी काळी झाली. ते आवडणार तिला किती जरी ओढलं हे करून गेली वर वरती गेल्या कपडा तिकडे गेली. सरकावं लागेल हळू घ्या हळू घ्या. काय काय पाय बघा सांभाळा ते ड्रॉवर अडकून राहिलं ना लय वेळ गेला काढायला अहो, ते कपाटाच्या मागे ती कपाट काढायला पाहिजे हां. हा हाय घाल. हो का आधी हो का हो का इथं लपली हा मग काय नका करू दादा काय नका करू काहीच नका करू मी बरोबर घेते तिला आवाज करते बघा चिडल्या रागाला माझा आता शुद्ध काय करते खाली पायाला चावते माझ्या खालून माझं शूज धरते थांब थांब माहिती तुला राग आलाय पकडल्यामुळं पण काय नाही करणार आता तिकडे फ्रीजच्या खाली गेली आहे का इकडून आली हो, हो, हो. ठीक आहे. त्यामध्ये तिकडे घरी घालता टाकलं तिथं. आता येईन ना बाहेर हो का सांगू नकोस चाव केली पाळायचे वास सोडलाय पकडल्यावर धामण वास सोडते जरा स्टिक राहू द्या स्टिक नंतर घेते काही नाही पॅक पाळलं वाटतं रडत आहे काय अरे देवा रडायचं काय त्याच्यात तिला किती रडाय येते विषारी पण नाही ते काय करत नाही काय करते ते धरली ना आता तिने काही करत नाही चुकून आलंय घाबरले साप येतात तुमचं आलं नाही तुमचंच नाही लय लोकांच्या घराने घुसतात असं काही नाही नाही घराणीचं पुस्तक पण ती पहिल्यापासून तशी करते ती तिला दिसला ना की भीती 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 भरली त्यांच्या मनात तर बघा साप बिन विषारीचे पण माणसाची भीती किती मोठी असते ताई फार घाबरल्यात त्यामुळे त्या रडतात ते पण ताईंना मी सांगेल की साप बिन विषारी आहे ह्याच्यापासून काही धोका नाही आम्हाला तर पकडताना किती चावतात हे आता माझ्या सुद्धा पायाला चावत होते शूजला घाबरून चालत नसते तर चुकून आलंय असेल आता उन्हाळा आहे ना शिकारीच्या शोधात किंवा गरमीमुळे थंडाला आला त्याला काय कळते आपल्यासारखं कळते का त्यांना की बाबा इकडे कोणतं राहतं इथं नको बसायला नाही काय हरकत नाही चुकून आलाय दरवेळेसच येईन असं नाही चुकून कधीतरी निघतात आता आम्ही एवढे साप पकडतो लोकांच्या घरामध्ये भरपूर साप पकडतो आता आम्ही माझ्या घरात तर नागिन होती नागिन होती पडी बारीक काढायची अशी तर हे बघा मित्रांनो धामण आहे काही घाबरायची गरज नाही बिनविषारी साप आहे आपल्या घरामध्ये एखादा उंदीर घुसला चुकून तर त्याच्या
शिकारीसाठी आता हे उंदीर खातात, पक्षी खातात, पक्ष्यांची अंडी खातात, झाडावर चढतात, दामनले आरामशीर झाडावर चढते. तर अशीच आहे ना ती उंदराच्या शोधात किंवा आता उन्हाळा आहे गरमीमुळे थंडाच्या शोधात चुकून आपल्या घरामध्ये जर घुसली तशी त्या ताईंच्या घरात घुसली. पण मोठा साप बघितलं की प्रत्येकाला भीती ही वाटते आणि प्रत्येक जण घाबरतो. पण आपलं मन नेहमी धीट असलं पाहिजे, घाबरून चालत नसते काही गोष्टींना. तर बिनविषारीचे धोका काही नाहीये. तुम्ही पण एकदा बघून घ्या. जरी तुम्हाला हा धामण साप दिसला घरामध्ये किंवा कुठं आजूबाजूला तर हा साप तुम्हाला ओळखता आला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला एक ओळख सांगते. या धामण सापाला ओळखायचं असं की ह्या धामण सापाचं तोंड हे शरीरापेक्षा छोटं असतं, मान पण बारीक असतं, मध्ये बघा मध्ये जाडी. हा जावा आणि रडू नका. काळ्या रंगामध्ये सुद्धा असते. हो 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 हो. चावायचंय नको चावू, याच्यात जा जा. काय नाही करत पण आपणच लय घाबरतो. आता ती सुरुवातीला चावते, आपण त्यांना पकडल्यावरती काय आपली पूजा करणार आहेत का? हा, तर सुरुवातीला ते त्यांना पण त्यांच्या जीवाची भीती आहेच. जीव वाचवण्यासाठी चालेल.